आज आमच्याकडे पाऊस काय नव्हता, पण पावसाचं वातावरण मात्र नक्कीच होतं. ऊन पण पडत नाही आणि पाऊस पण पडत नाही आहे, मध्येच बसलेलं आहे. माहिती नाही आता हे किती दिवस चालणार आहे असं. चला हसू द्या. मी आले होते बाहेर कशासाठी, कारण मला दही आणायची होती. दही मी घरीच करते, पण दूधवाल्या काकांनी थोडे दिवस सुट्टी सांगितलेली आहे, त्यामुळं घरी काय दूध येत नव्हतं म्हणून दही लावली नव्हती. त्यामुळं मी घरी दही घ्यायला आलते. आणि हे बघा पिल्लू कसं कॅडबरी घेऊन दिलं, खुश झालं एकदम. घरी आले आणि म्हणलं चला पहिलं नाश्ता बनवूया. आज नाश्त्यामध्ये मी खिचडी बनवली होती. इकडे बघा चिऊ कशी म्हणते मला तोडून दे, मी खाते. आणि हॉलमध्ये येऊन बघते का असा पसारा मांडून ठेवला होता, सगळा पसारा केला होता. जेवण वगैरे केल्या म्हणजे नाश्ता केला आम्ही. नाश्ता वगैरे केला आणि लगेच लागले दुपारच्या तयारीला, कारण मला आज ना बिर्याणी बनवायची होती. मी आज बिर्याणी बनवणार आहे ना, ती बिर्याणी एकदम सोपी आहे, लवकर बनते आणि खायला पण एकदम छान लागते. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला बिर्याणीची पूर्ण रेसिपी मी आज सांगणार आहे. तांदूळ 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवणार होते, तर 1 किलो तांदूळ घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि चिकन धुवून बाजूला ठेवले. अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली, कांदा स्वच्छ चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली, हिरवी मिरची चिरून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकले आणि तेल गरम होईपर्यंत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा सोडून दिला. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत ठेवायचा आणि त्याच्यानंतर चिकनमध्ये ना आपण तळलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ, तिखट तुमच्या चवीनुसार टाका आणि गरम मसाला, चिकन बिर्याणी मसाला हे सगळं टाकायचं आणि थोड्या वेळासाठी ना साईडला ठेवून द्यायचं. तेच थोड्या वेळासाठी साईडला ठेवून त्याच्यानंतर मग ते हे होते. तेवढ्या वेळात ना तांदूळ घ्यायचे, तांदळामध्ये खडे मसाले, मीठ टाकायचे आणि शिजायला ठेवायचं. तांदूळ शिजायला ठेवलं आणि त्या तांदूळ हे होईपर्यंत आपण इकडे चिकन शिजवून घेऊया. जे आपण कांदा तळलेला होता ना, कांदा तळलेला त्याच तेलामध्ये मी चिकन सोडून दिलं. चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आधी. कच्च्या चिकनमध्ये केलं तर काय होतं, तांदूळ जास्त शिजतात आणि चिकन शिजायला टाईम लागतो, तांदूळ जास्त शिजून जातात. तसं करायचं नाही, आधी चिकन शिजवून घ्यायचं. चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि तांदूळ पण इकडे 80% शिजून घ्यायचं. आणि हे बघा माझं पिल्लू कसं रुसून बसलं होतं कोपऱ्यामध्ये जाऊन. तेवढ्या वेळा असं तिला म्हणायचं होतं की माझ्यासोबत खेळ, आणि मला करायचं होतं त्या दिवशी स्वयंपाक, त्याच्यामुळे तिच्यासोबत काही खेळणं झालं नाही. मग व्यवस्थित 80% तांदूळ शिजवून घेतले आणि चिकन पण व्यवस्थित शिजलं. त्यानंतर ना मी असं थर दिलं चिकनचा भाताचा थर द्यायचा आणि वरून थोडंसं कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आणि आपला सुती कपडा घरातला कोणता पण असतो ना, तो ओला करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्या पातेल्यावर ठेवायचं ओला कपडा. आणि त्यानंतर त्याच्यावर प्लेट झाकायचं. जड काही पण आपल्याकडे घरातली असताना वस्तू ते जड त्याच्यावर ठेवायची आणि 15 मिनटं दम द्यायचा त्याला. व्यवस्थित 15 मिनटं व्यवस्थित चौकडून हवा जाऊ नये असं व्यवस्थित दम द्यायचा. दम दिला ना व्यवस्थित ते भात शिजून निघतो आणि मोकळा भात म्हणतो. मोकळा कपडा टाकल्यामुळं ना हवा पण बाहेर जात नाही, त्याच्यामुळं कपडा नक्की टाका. कपडा टाकल्यावर हवा बाहेर येत नाही आणि लवकर व्यवस्थित दम घेतो भात. इकडे कच्चा राहत नाही. थोडाफार पण कच्चा राहिला ना ते टेस्ट छान नाही लागत. एकदा नक्की असं ट्राय करून बघा तुम्ही बिर्याणी, खूप टेस्टी, तुम्हाला खूप आवडणार आहे अशा पद्धतीची आणि लवकर पण बनते. त्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला. खूप टेस्टी झाली होती, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे माझी फ्रेंड म्हणते खूप टेस्टी झाली होती आणि इकडं येऊन बघते पिल्लूला, तर बघा कशी ही कार्टून लागल्यानंतर गप्प बसतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.